क्लिअर झालं. हम्म. पण हे नाही कळत आहे की म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास कसा करायला पाहिजे. म्हणजे आता याच्यामध्ये कोणत्या थेरीज आहेत किंवा म्हणजे लक्षात कसं ठेवायचं किंवा अभ्यास त्याचा कसा वेनी करायला गेला पाहिजे. ज्युरिस्प्रुडन्सचा काय करायचं? ज्युरिस्प्रुडन्सचा ऍक्च्युली अभ्यास करण्याच्या दोन पद्धती करायला पाहिजेत. दोन कोणत्या पद्धती? एक तुम्ही परीक्षेच्या हेतूने अभ्यास करा, आणि दुसरी पद्धत तुम्ही नॉलेज ज्युरिस्प्रुडन्स मधनं मिळवण्यासाठी करा. आता हा तुमचा ऑप्शनल पार्ट आहे, तुम्हाला करायचा आहे तुम्ही करू शकता. तुम्हाला म्हणजे ऍक्च्युली तर करायला पाहिजे, कारण ज्युरिस्प्रुडन्स महत्वाचा विषय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, कॉन्टेक्स्ट ऑफ लॉ. ठीक आहे. आता तुम्ही एक्झामसाठी अभ्यास करताना कसा अभ्यास करणार? नॉट फॉर ज्युरिस्प्रुडन्स, फॉर एव्हरी सब्जेक्ट. पहिलं तर ना क्वेश्चन्स काढून घ्यायचे. आता तुम्हाला सगळ्या मॉड्यूलमध्ये काय काय येते, ओके, आता तो तुम्हाला जास्त अंदाज नाही येणार का, कारण मॉडेलची कल्पना नाही कोणत्या मॉडेलमध्ये काय. पण ऍटलिस्ट तुम्ही काय करा, एक नजर घाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधनं. ठीक आहे. आता तुम्ही ही स्टेप केली, प्रिव्हियस इयर एकदा क्वेश्चन पेपर मधनं नजर घातली. काय आता ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास करत असताना जो पार्ट फर्स्ट आहे म्हणजे मॉड्यूल 5 पर्यंतचा, त्याच्यामध्ये फक्त इतकं लक्षात ठेवायचं कोणती स्कूल आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते स्कॉलर येतात, आणि प्रत्येक स्कूलचे एक 5 पॉईंट तरी तुमच्याकडे नोट डाऊन केलेले असले पाहिजेत. एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा. प्रत्येक स्कूल्सचे साधारण 5 पॉईंट तुमच्याकडे लिहिलेले पाहिजेत. आता पार्ट 2 कडे येऊ आपण, जो पर्सन वगैरे वगैरे हे सगळे जे पॉईंट आहेत. आता पहिलं तर बघा याच्यावरती क्वेश्चन कसा येतोय. जर क्वेश्चन फक्त थेरॉटिकल असेल तर ठीक आहे. जर क्वेश्चन मध्ये एखादा म्हणजे कसा इलस्ट्रेशन बेस्ड अँगल येतोय, एक्झाम्पल बेस्ड अँगल येतोय, तर आन्सर लिहिण्याची पद्धती तर थोडी वेगळी होती. आता जो खालचा पार्ट आहे मॉड्यूल 6 पासून खालचा, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स पाहायच्यात. पर्सन पाहायचे, राईट्स पाहायचे, ओनरशिप पाहायचे, पोझेशन पाहायचे, लायबिलिटी पाहायचे. ठीक आहे. आता ह्या सगळ्याला पहिलं जर काय पाहिजे, ज्यावेळेस पर्सन समजा आपल्याला विचारलं, डिफाईन पर्सन, समजा डिफाईन पर्सन विथ लिगल कॉन्सेप्ट. ठीक आहे. आता पहिलं तर पर्सनची जी काही बेसिक मिनिंग आणि कॉन्सेप्ट ती मी तुम्हाला नोट्समध्ये आणि इथं देईलच. ठीक आहे. तर ते तुमचं आलं पाहिजे. त्यानंतर 2-4 ना स्कॉलर्सच्या डेफिनेशन्स पाहिजेत. मग इथं थोडंसं काय होतं, ताण पडतो की बाबा प्रत्येक स्कॉलर्सची नाव लक्षात ठेवून त्याचं डेफिनेशन पाठ करणं. ऍक्च्युली डेफिनेशन पाठ करणं सोपं जातं, पण ते कुणी दिलेले डेफिनेशन ते लक्षात ठेवणं जास्त अवघड आहे. तर त्याच्या पण एक सोपी ट्रिक आहे. काय करायचं, स्कॉलरचं नाव घ्यायचं. समजा पर्सनची डेफिनेशन कुणी दिलेली, XYZ स्कॉलरने दिलेली. त्या डेफिनेशन मधले 1-2च इम्पॉर्टंट शब्द लक्षात ठेवायचे, आणि बाकीचे वर्ड फ्रेमिंग तुम्ही स्वतः केली तरीही सुद्धा चालेल. ठीक आहे. आता समजा पॉझिटिव्हिझम मध्येच ऑस्टिनने बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात, कायदा म्हणजे काय. पण हमेशा आपण अभ्यासासाठी लक्षात ठेवताना काय ठेवतो, 2 पॉईंट लक्षात ठेवतो. कायदा त्याच्या हिशोबाने हा आहे जो पार्लमेंटने पास केला आणि जो बॅक्ड बाय सँक्शन आहे, आपण हे लक्षात ठेवतो. सो थोडंसं वर्डिंग इकडे तिकडे झालं तरी चालेल. आता ज्यावेळेस तुम्ही सेकंड पार्टचा आन्सर लिहिताय पर्सन वगैरे ह्या गोष्टींचं, त्यावेळेस एक तर तुम्ही काय केलं की मिनिंग आणि कॉन्सेप्ट समजून सांगितलं त्या गोष्टीचा, आणि आता तो कसा करायचा ते मी तुम्हाला सांगेल, त्यामुळे त्याचा लोड घेऊ नका. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल ॲटलिस्ट 3 स्कॉलर आणि त्यांनी दिलेल्या त्या टर्मच्या डेफिनेशन्स, आणि त्याच्यानंतर लिगॅलिटीचा भाग. आता लिगॅलिटीचा भाग पण मी तुम्हाला इथून देणार की पर्सनमध्ये बाबा हे लिगल पॉईंट्स आले पाहिजेत, ते लिगल पॉईंट्स आले पाहिजे, आणि याच्या अगोदर थोड्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला लागतात. ॲटलिस्ट मिनिमम 5 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला प्रत्येक आपल्या काय पाहिजेत, कॉन्सेप्टचे आपल्याकडे पाहिजेत. एक बेसिक स्ट्रक्चर लक्षात आलं आन्सरचं कसं असायला पाहिजे. हो आलं. आणि हो. ऑफकोर्स शेवटी केस लॉज. भलेही याच्यामध्ये आर्टिकल नंबर नाही, सेक्शन नंबर नाही, पण याच्यामध्ये केस लॉज आहेत, आणि केस लॉज खूप जास्त आहेत. आणि लक्षात ठेवा, जो पण सब्जेक्ट असा असतो ज्याच्यामध्ये आर्टिकल नसतात किंवा आपल्याकडे कोडिफाईड व्हर्जन त्याचं नसतं, ज्युरिस्प्रुडन्स झालं किंवा जे पण इतर सब्जेक्ट आहेत, अशा वेळेस आपल्याला पूर्ण रिलाय कशावरती करायला लागतं, आपल्याला केस लॉजवरती रिलाय करायला लागतं. त्यामुळे मग इथं केस लॉज एक इम्पॉर्टंट पॉईंट होतो. पण ज्या आपण नोट्सने घेऊ ना केस लॉ, त्याच्या बाहेर जाण्याची काही गरज नाही, कारण त्या ऑथेंटिक सोर्समधनं घेणार आहेत. त्यामुळं त्या लँडमार्क असणार डेफिनेटली, त्याच्या बाहेर जाऊन केस लॉ करायची काही गरज नाही. ओके, क्लिअर. हा अवघड वाटतो, पण ऍक्च्युली हा अवघड वगैरे विषय नाही. आपण बघू हा विषय व्यवस्थित इन डिटेल मॉड्यूल वाईज. पण अगोदर हे क्लिअर झालं का ज्युरिस्प्रुडन्स? हो हो क्लिअर झालं. पण हे नाही कळत आहे की म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास कसा करायला पाहिजे. म्हणजे आता याच्यामध्ये कोणत्या थेरीज आहेत किंवा
म्हणजे लक्षात कसं ठेवायचं किंवा अभ्यास त्याचा कसा करायला गेला पाहिजे? ज्युरिस्प्रुडन्सचा काय करायचं? ज्युरिस्प्रुडन्सचा ऍक्च्युली अभ्यास करण्याच्या दोन पद्धती करायला पाहिजेत. दोन कोणत्या पद्धती? एक तुम्ही परीक्षेच्या हेतूने अभ्यास करा आणि दुसरी पद्धत तुम्ही नॉलेज ज्युरिस्प्रुडन्स मधनं मिळवण्यासाठी करा. आता हा तुमचा ऑप्शनल पार्ट आहे, तुम्हाला करायचा आहे तुम्ही करू शकता. तुम्हाला म्हणजे ऍक्च्युली तर करायला पाहिजे कारण ज्युरिस्प्रुडन्स महत्वाचा विषय आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं कॉन्टेक्स्ट ऑफ लॉ, ठीक आहे. आता तुम्ही एक्झामसाठी अभ्यास करताना कसा अभ्यास करणार? एकच मिनिट, माईक ऑफ करता का? का माझाच माईकचा आवाज आहे हा? येस. सो आता ज्युरिस्प्रुडन्सचा एक्झामसाठी अभ्यास करताना कसं करायचं? नॉट फॉर ज्युरिस्प्रुडन्स, फॉर एव्हरी सब्जेक्ट. पहिलं तर ना क्वेश्चन्स काढून घ्यायचे. आता तुम्हाला सगळ्या मॉड्यूलमध्ये काय काय येते